ओके, तर आता आम्ही आलो आहे पातूरमध्ये. तर इथून जवळपास 15 किलोमीटर आहे दुधानी डॅम. तिथे जाऊन तुम्हाला मी शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ वगैरे. आमची गँग पण तुम्ही किती आहे आमच्यासोबत. तर मग आम्ही पातूरहून निघालो गोंदलवाडी गावासाठी. तर हे गोंदलवाडी गावापासून तिथून मला वाटतं काहीतरी 5 किलोमीटर आहे दुधानी वॉटरफॉल. तर मग आम्ही पोहोचलो गोंदलवाडी. हे बघा तुम्ही, गोंदलवाडी गाव आहे. गोंदलवाडीचं जे त्यांनी कमान वगैरे लावलेलं आहे, इथून जायचं आहे आम्हाला आतमध्ये. तर आम्ही असंच मग इथे थोडा टाईमपास वगैरे केला. मग निघालो आम्ही दुधानी गावाला. हा दुधानी गावाचा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. ही सर्व आमची मंडळी फुल मस्ती, फुल मजाच्या मूडमध्ये. पहा आमचे हे पाहिजे चालवून एकदम. हे पहा आमची गँग. तर मग आम्ही अशीच मस्ती करत शेवटी पोहोचलो दुधानी गावात. तर दुधानी गावात इथे पार्किंगचा एरिया आहे. त्या पार्किंगमध्ये थोड्या गाड्या वगैरे हे पहा लेकर पहा आमचे भलत्या मस्त करतात. मग त्या दुधानी गावात तिथं गाडी पार्किंग करावी लागते. आणि तिथं गाडी पार्किंग केल्यानंतर मग तिथून थोडा कच्चा रस्ता, त्या कच्च्या रस्त्यानं पायी जावं लागतं. तर मग अशाच मस्त्या बिस्त्या करत आम्ही पोहोचलो दुधानीमध्ये. तिथे नंतर मग आम्ही केल्या आमच्या गाड्या वगैरे सर्व पार्क. तर समोर दिसेलच तुम्हाला आम्ही गाड्या वगैरे कुठे पार्क केल्यात. तर हा आहे त्यांचा पूर्ण पार्किंग एरिया. तर इथं आम्ही पूर्ण गाड्या वगैरे पार्क केल्या. हे पहा आमचे शिंदे साहेब पहा टायर घेऊन आले. म्हणते मी आंघोळ करतो म्हणतात पाण्यात, टायर घेऊन पोहतो. तर हा पूर्ण पार्किंग एरिया. इथे 10 रुपये टू व्हीलर, 20 रुपये फोर व्हीलरची पार्किंग आहे. मग हा आहे ना, हा पूर्ण हा कच्चा रस्ता आहे. मग निघालो आम्ही त्या कच्च्या रस्त्यानं चालत मस्त पायी. आणि आज रविवार होता म्हणून खूप जास्त गर्दी तिथं. खूप लोक फिरायला आले होते. आणि पावसाळ्यात दिवस होते. त्यावेळेस जो आम्ही हा व्हिडिओ शूट केला होता, थोडा लेट टाकता हा व्हिडिओ वगैरे मी यूट्यूबला पोस्ट करतो, थोडा वेळ नाही भेटला म्हणून. तर मग असंच मस्ती मजा करत दोन्ही गुण हिरवगार एकदम कच्चा रस्तामधून. आणि असं करत शेवटी आम्ही पोहोचलो दुधानी वॉटरफॉलला. तर मग तर हा आहे मित्रांनो दुधानी वॉटरफॉल. असा काही एवढा मोठा किंवा असा एकदम असा काही जास्त काही अवैध किंवा असं एकदम हे नाही आहे. पण अकोल्यात जर एकदम अकोल्याजवळ तुम्हाला काही बघायचं असेल तर हा खूप चांगला आहे. कारण म्हणजे अकोल्याजवळ असं काही जास्त असं काही खूप मोठ्या गोष्टी अशा नाही आहेत फिरायसाठी. तर हा एक छान असा एक ऑप्शन आहे. तुम्ही कधी पण संडेला किंवा कधी पण तुमच्या फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकता. फ्रेंड्स वगैरे तुम्ही येऊ शकता. मग असंच आम्ही पूर्ण आमची गॅम गेलो पाण्यात. फुल पाण्यात मग आम्ही आंघोळ केल्या. फुल पोहलो वगैरे तो आम्ही बऱ्यांवर. मस्त पोहलो बिवलो, फुल मजा केली, मस्ती केली. हे आमची पूर्ण लेकरं. आम्ही म्हणतो धबधब्याखाली एकमेकाला आम्ही त्यांचं डोकट होत होतं. कारण ते पाणी वरून एवढा जोरात पाठीवर लागत होतं काय समोर. तर झोपी येत होता पोहायसाठी आमच्याजवळ. आम्ही त्याला घेत होतो आणि त्या वॉटर पाण्याखाली उभं करत होतो. ते पाण्याचा जो फोर्स आहे एकदम जास्त असल्यामुळे धप्पाधप पाणी लागत होतं पोटाला, पाठीला, पोटाला, डोक्यावर. फुल मजा केली, फुल मस्ती केली. असं एकामेकाला ओळखत हे आमचे पाटील साहेब आले. नंतर पाटील साहेबाला म्हटलं थोडा चला येईल जरा पाण्याचा जरा मस्त धबधब्याचा आपण थोडा आस्वाद देऊ. त्यांनी उभं केलं इथं. मस्त झपाझप पाणी त्यांनी खाल्लं पाठीवर. मस्त मजा आली. मग अशीच मस्ती करत मग हा आमचा रामा, हा दिसून तुम्हाला बारका हा हड्डी पैलवान. त्याला म्हटलं मार उडीस चालायला, पाहून मी काय नंतर. मग हा गेला वर. आता बा उडी मारील तू. हा मारली ना आमच्या गड्यानं, आमच्या पठ्ठ्यानं. यार हाय गायच नाही म्हणते, हड्डी वगैरे ह्याच्यात होत्या. पण पोहासाठी कधी की टेन्शन नाही. फुल. मग हा इकडे बाईक बन्यानवाला 100% बन्यानवाला. हा चढत होता वर चढता पडला भटकन खाली.
त्याला मी उचललं, म्हटलं लागलं गेलं का काय, पाहिलं त्याला बघून लागलं गेलं का काही नाही. ते दोस्त त्याला आणखी पावडर होतं, पण हा त्याचा दोस्त हे आमच्यासोबत नव्हते, हे दुसरे होते. पण त्यानंतर डबल पाडलं, त्याला आम्ही समजलं की लागीन नगीन खाली गोट्यातले. हे आमची सिंधीच आहे, फुल एकदम मजा घेत होती. हे आमचे लेकरे फुल थापा आमचा बिल्डर. तर मग झाला आमचा वगैरे, मग मस्त आम्ही निघालो घराकडे. मयुरेश हे डॉक्टर नावाने प्रसिद्ध आहेत आमच्या इकडे, सगळ्या गोष्टी डॉक्टर आहेत. हे शिंदे साहेब, हे शिंदे साहेब आहेत आमचे. की एक भाऊ हा मला मित्र, हा बोलतच नाही काय लागते. अर्धी गँग समोर गेली आहे, तुम्हाला त्याला भेटू झाला मग. झालं आमचं तर पोहणं बिवणं, फुल आंघोळ इंघोळ गेली धबधब्यात. आता चाललो घराकडं, काहीतरी हॉटेल पाहून जेवण बिवून करतो, मग घराकडं मस्त आराम.